छत्रपति संभाजीनगर में मराठा क्रांति ठोक मोर्चा 27 अक्टूबर को जिलाधिकारी कार्यालय पहुंचा। प्रदर्शनकारियों का आरोप है कि कुणबी प्रमाण पत्र नहीं मिल रहे हैं और इसके विरोध में केरे पाटिल ने आमरण अनशन की चेतावनी दी। साथ ही प्रदर्शनकारियों का कहना है कि प्रशासन को जीआर के अनुसार सभी पात्रों को प्रमाण पत्र जारी करना चाहिए। उन्होंने भुजबल और हाके पर भी आरोप लगाए कि वे जानबूझकर मराठा और ओबीसी विवाद भड़काने की कोशिश कर रहे हैं। आज या ठिकाणी आम्हाला कुणबीचं प्रमाणपत्र भेटावं म्हणून या ठिकाणी आम्ही जिल्हाधिकारी साहेबांच्या ठिकाणी भेट घेण्यासाठी आलेलो आहे। कारण या राज्यामध्ये मराठा समाजाने आजवर कोणत्याही समाजाला विरोध न करता या ठिकाणी आरक्षण मागितलेलं आहे आणि आज या महाराष्ट्रामध्ये छगन भुजबळ आणि हाके जाणून बुजून ओबीसी आणि मराठा वाद लावण्याच्या ठिकाणी प्रयत्न करत आहे। छगन भुजबळ आणि हाके म्हणताय की त्या जीआर नुसार ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का लागलाय, तो कसा धक्का लागलाय तेच विचारण्यासाठी आज आम्ही एक ठिकाणी जिल्हाधिकाऱ्याला आलेलो आहे। आणि त्या जीआर नुसार जर मराठा समाजाला जर कुणबीचं प्रमाणपत्र भेटत असेल तर कलेक्टर साहेबाला आज आम्ही या ठिकाणी आलेलो आहे तर आम्हाला पण या जीआर नुसार कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात यावं, त्यासाठी आज आम्ही जिल्हाधिकारी यांची भेट घेण्यासाठी नाही, कुणबी प्रमाणपत्र मिळत नाहीत हे त्यांचं म्हणणं बरोबर नाही आहे। आम्ही आमच्या सर्व एसडीएम कार्यालयाच्या लोकांचं एसडीएम तहसीलदाराचं प्रशिक्षण घेतलेलं आहे। नवीन जो शासन निर्णय आलाय त्याच्या अनुषंगाने जी ग्रामस्तरीय समिती गठीत झालेली आहे, त्याच्या अगोदर वंशावळ सिद्ध करण्याची कमिटी आहे। या सर्व कमिटीच्या प्रक्रियेमधून ज्यांचे अर्ज यशस्वी पार पडतात त्यांना प्रमाणपत्र दिलं जाते। शासन निर्णयाच्या अधीन राहून प्रमाणपत्र देण्यासाठी संभाजीनगर जिल्ह्यामध्ये कुठलीही अडचण नाही आहे आणि आतापर्यंत आम्ही जवळजवळ 19,000 पेक्षा जास्त कुणबीचे प्रमाणपत्र जिल्ह्यामध्ये दिलेले आहेत। आणि आता पण जिथं अर्ज येईल रीतसर ते आता जिल्हाधिकाऱ्याने कुणबी प्रमाणपत्र द्यावं असं म्हणत होते, पण जिल्हाधिकारी जातीचं प्रमाणपत्र देत नाहीत। ते अधिकार उपविभागीय अधिकाऱ्यांना आहेत आणि उपविभागीय अधिकारी कार्यालयामध्ये आम्ही याच्यासाठी स्पेशल सेल पण निर्माण केलेला आहे। फक्त कुणबीच नाहीये तर सर्वच जातीच्या प्रमाणपत्र मागणी करणाऱ्या अर्जदारांना तातडीनं त्यांचे प्रमाणपत्र मिळतील याची खबरदारी आम्ही घेतलेली आहे। परंतु ते जातीचे प्रमाणपत्र देताना ज्या गोष्टी आणि ज्या कागदपत्राची आवश्यकता आहे ते तरी किमान त्यांनी दिली पाहिजेत। साध्या कागदावर अर्ज देऊन जातीचं प्रमाणपत्र द्या म्हटलं तर कुठल्याही कार्यालयामध्ये ते मिळणार नाहीये। त्याच्यासाठी जी काही रीतसर प्रक्रिया आहे ती पार पाडावी लागते आणि ही प्रक्रिया पार पाडल्यानंतर प्रमाणपत्र मिळायला आपल्या जिल्ह्यामध्ये कुठलीही अडचण नाहीये। कुणबी जातीच्या प्रमाणपत्रासाठी सुद्धा शासनाने जे निर्देश दिलेले आहेत त्याचं तंतोतंत पालन केलं जात आहे आणि त्या निर्णयाच्या अधीन जे पात्र होतील त्यांना कुणबी प्रमाणपत्र निश्चितपणे दिलं जाईल।